स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जातीमधी, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग. सर्वांना सविनय जय भीम. या विश्वाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागतांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार जनमानसांमध्ये रुजवणारे सम्राट अशोक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर इथली शिक्षण व्यवस्था किंवा ज्यांनी शिक्षणाची क्रांती केली ते समाज क्रांतिकारक ज्यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत ते क्रांतिबा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर इथल्या सर्व समाजव्यवस्थे विरोधात या समतेच्या लढाईमध्ये ज्या महान थोर स्त्रियांनी आपलं योगदान दिलं त्यामध्ये सगळ्यात प्रथम या तथागतांच्या माता प्रजापिता माता गौतमी, माता यशोधरा, त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, माता भीमाई, माता रमाई या सर्वांच्या विचार कार्य आणि कर्तृत्वाला त्रिवार अभिवादन करते. आज 198वी आपण क्रांतिबा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आज मला जो विषय देण्यात आलेला आहे तो राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान या विषयाची मांडणी करत असताना मी या विषयाची मांडणी 5 भागांमध्ये या ठिकाणी करणार आहे. त्यामध्ये सगळ्यात प्रथम महात्मा फुले आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांची जडणघडण कशी झाली हे मांडणार आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या विकासासाठी महात्मा फुल्यांनी मांडलेले विचार आणि त्यांचं कार्य याविषयी मी आपल्याशी संवाद साधणार आहे आणि सद्यस्थितीत महात्मा फुल्यांचा विचार आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व याविषयी मी आपल्याशी संवाद साधणार आहे. खरं तर आज क्रांतिबा ज्योतिराव फुले यांची ही 198वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि आज जवळपास म्हणजे आज आपण 2025 सालामध्ये ही जयंती साजरी करत आहोत. आणि जर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जर आपण कालावधी बघितला तर जवळपास 200 वर्षापूर्वीचा काळ आणि त्या काळाविषयी आपण या ठिकाणी बोलणार आहोत आणि त्या काळाविषयीची चर्चा या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे त्यांचं आडनावही फुलेच झालं आणि त्यांना फुले म्हणूनच संबोधित करू लागले हे आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आपल्याला असं पण दिसून येईल की वयाच्या 7व्या वर्षी गोविंदराव फुले यांनी ज्योतिराव फुले यांना मराठी शाळेमध्ये टाकलं, पण एका ब्राह्मण कारकुनाच्या सल्ल्यावरून गोविंदराव फुल्यांनी त्यांना शाळेमधून काढलं. म्हणजे आज आपल्याला असं दिसून येतं किंवा आज आपल्याला असं इतिहासात जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला दिसून येतं की एक ब्राह्मण कारकुनाच्या सल्ल्यावरून ज्योतिराव फुल्यांना शाळेतून काढलं, पण त्याचबरोबर जिथे ज्योतिराव फुले पुण्यामध्ये राहत होते त्या ठिकाणी त्यांच्या शेजारीच गफार बेग मुन्शी हे त्या ठिकाणी उर्दू आणि पर्शियन भाषेचे जे एक पंतोजी होते ते त्या ठिकाणी राहत होते आणि लिजिट साहेब हे एक उदार मिशनरी सदस्य होते, ते देखील त्यांच्या घराशेजारी राहायचे. आणि त्यांना असं दिसून आलं की ज्योतिराव जे होते हे ज्योतिराव फुले पुस्तकं वाचत असत, त्यांचं मन हे पुस्तकात रमत असत आणि ते ज्या वेळेला त्यांच्याशी संवाद साधत त्यावेळेला ज्योतिरावांच्या कुशाग्र बुद्धी कशा प्रकारची आहे त्यांची कुशाग्र बुद्धी त्या दोघांच्याही लक्षात आली आणि त्या दोघांनीही ज्योतिरावांचे वडील गोविंदराव फुले यांना आग्रह केला की त्यांचं शिक्षण त्यांनी थांबवू नये, त्यांचं शिक्षण त्यांनी पुढे चालू करावं. म्हणजे आज आपल्याला असं आपण दिसून येतं की आजच्या परिस्थितीचा जर विचार करता की ज्या ठिकाणी एक ब्राह्मण समाजातील व्यक्ती ही ज्योतिरावांना शाळेत शिकू नका म्हणून काढून टाकायला सांगते, पण त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की एक मुस्लिम समाजातील व्यक्ती आणि एक ख्रिश्चन समाजातली व्यक्ती ही ज्योतिरावांचं पुढे शिक्षण चालू राहावं याकरता आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं नव्हे तर त्यांना शाळेमध्ये टाकल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. 1941 साली स्कॉटिश या मिशनरी शाळेमध्ये ज्योतिरावांचं शिक्षण सुरू झालं आणि आपल्याला दिसून येईल की या स्कॉटिश शाळेमध्ये त्यांना शिकताना किंवा त्यांच्या मनावर शिस्तप्रणित मानवतावादाचा पूर्ण परिणाम किंवा पूर्ण प्रभाव हा त्यांच्या मनावर झालेला आपल्याला दिसून येतो. ज्योतिराव शिक्षण घेत होते त्यावेळेला जे काही सवंगडी होते हे ब्राह्मण समुदायातील देखील मित्र होते आणि या मित्रांसोबतच त्यांचा परिचय पर्शियन जी काही भाषा आहे किंवा ज्या वेळेला पाश्चात्य
पाश्चात्य संस्कृती आपण म्हणतो, त्या पाश्चात्य संस्कृतीचे विचार देखील या ठिकाणी ज्योतिराव वाचत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि ज्योतिरावांच्याच या शिक्षणाच्या कालामध्ये आपल्याला असं दिसून येईल की त्यांनी थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं आणि या विचारांचा प्रभाव हा त्यांच्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. मग हे राईट्स म्हणजे नेमकी थॉमस पेन हे होते कोण, तर आपल्याला असं दिसून येईल की अमेरिकेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने जे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, ज्यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारला, ज्यांनी अमेरिकेमध्ये अमेरिकेमधलं स्वातंत्र्य, गुलामगिरी तिथली उद्ध्वस्त झाली पाहिजे आणि स्वातंत्र्य लोकांना मिळालं पाहिजे यासाठी लढा दिला, तर असे हे थॉमस पेन आणि यांच्या विचारांचा प्रभाव हा ज्योतिरावांवर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुढे जाऊन जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की त्या काळामध्ये लहान वयातच लग्न केली जायची आणि ज्योतिरावांचं लग्न हे सावित्रीबाई फुले यांच्यासोबत झालं. त्यावेळेला ज्योतिरावांचं वय हे 13 वर्ष होतं आणि सावित्रीबाई फुले यांचं वय 9 वर्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण आपल्याला दोघांमधलं नातंही आपल्याला बघावं लागेल. म्हणजे दोघांचं नातं हे आपल्याला असं दिसून येईल की दोघांच्या नात्यामध्ये एक मैत्रीपूर्ण नातं किंवा एक सहचारिणी आणि पती पत्नीचं नातं कसं असलं पाहिजे याचा आदर्शच या फुले दाम्पत्यांनी दिलेला किंवा घालून दिलेला आपल्याला दिसून येईल. आणि खऱ्या अर्थाने फुले दाम्पत्य यांनी खऱ्या अर्थाने जी सहजीवनाची सुरुवात आहे ती या पद्धतीने पुढे केलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला असं दिसून येईल की ज्या वेळेला ज्योतिराव शिक्षण घेत होते किंवा सावित्रीबाई त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग घडला की त्या प्रसंगामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. मग असा तो कोणता प्रसंग होता, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्योतिराव जेव्हा आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये पुण्यामध्ये जेव्हा त्याच्या वरातीमध्ये जात होते त्यावेळेला ज्योतिराव हे शूद्र जातीतले आहेत म्हणून त्यांचा अपमान केला गेला आणि त्यांना वरातीमध्ये तू ब्राह्मणांसोबत कसा काय येऊ शकतो किंवा कसा काय तू आला म्हणून त्यांना अपमान करण्यात आला आणि त्यांना हाकलून देण्यात आलं. आणि तो अपमान ज्योतिराव फुल्यांना सहन झाला नाही आणि ज्योतिराव विचार करायला लागले की जर मी शूद्र जातीतला असूनही माझा या पद्धतीने अपमान होत असेल तर ज्या स्त्रिया आहेत किंवा जे अतिशूद्र आहेत त्यांची तर अवस्था कशा प्रकारची आहे. आणि हे सगळे प्रश्न ज्योतिरावांना त्या काळामध्ये पडले आणि तेव्हाच ज्योतिराव निश्चय केला की इथल्या धर्मव्यवस्थेविरोधात, इथल्या जातीव्यवस्थेविरोधात आणि इथली जी धर्मव्यवस्था आहे, इथली जी जातीव्यवस्था आहे, ही सर्व व्यवस्था ही मोडीच काढून टाकली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून सन्मानाची वागणूक ही दिली गेली पाहिजे. हा विचार त्या ठिकाणी त्यांच्या मनात रुजला हेही आपल्याला दिसून येईल आणि हा प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला असं आपल्याला दिसून येईल. यानंतर आता आपण पाहूयात की महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या काळात स्त्रियांची परिस्थिती नेमकी काय होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बंधू आणि भगिनींनो की आपल्याला आपण 150 ते 200 वर्षापूर्वीचा काळ बघतोय. स्त्रियांची परिस्थिती ही त्या काळामध्ये अतिशय बिकट होती आणि खऱ्या अर्थाने जर म्हणायचं झालं तर त्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते आणि अतिशूद्र हा त्याच्या खालचा आणि स्त्रियांना तर त्यावेळेला कोणताच वर्ण नव्हता आणि त्याच पद्धतीची म्हणजे वर्णव्यवस्था देखील होती, जाती व्यवस्था देखील होती आणि धर्मव्यवस्था देखील होती. आणि असं आपल्याला दिसून येईल की त्या व्यवस्थेमध्ये फक्त ब्राह्मण समुदायाला हा शिक्षण घेण्याचा अधिकार होता. वैश्य वर्णातील लोकांना देखील व्यापार करण्याचा अधिकार होता आणि शूद्र वर्णातील काही लोक हे शिक्षण घेऊ शकत होते कारण मिशनऱ्यांच्या शाळा किंवा इंग्रजी राजवट त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती. पण स्त्रियांना कोणताच शिक्षणाचा अधिकार किंवा अतिशूद्रांना कोणताच शिक्षणाचा अधिकार, संपत्तीचा अधिकार किंवा कोणतंही ज्ञानग्रहण करण्याचा अधिकार हा त्या काळामध्ये दिला गेलेला नव्हता असं आपल्याला दिसून येईल. आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच त्या काळामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी क्रांती केली, जी समाज क्रांती केली, जी धार्मिक क्रांती केली, जी शैक्षणिक क्रांती केली आणि खऱ्या अर्थाने असं आपल्याला म्हणता येईल की क्रांतिबा ज्योतिराव फुले हे पहिले समाज क्रांतिकारक होते. आधुनिक समाजामध्ये, आधुनिक भारतामधले पहिले समाज क्रांतिकारक होते की त्यांनी त्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती बदलण्यासाठी, स्त्रियांना या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यांचं अज्ञान दूर केलं पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढलेली आपल्याला दिसून येते. मग त्या काळामध्ये नेमकी स्त्रियांची परिस्थिती काय होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या काळामध्ये स्त्रियांना केवळ चूल आणि मूल एवढीच त्यांची भूमिका होती आणि स्त्रियांना कुठेही उंबरठ्या बाहेर पडायची त्यांना मुभा नव्हती. आणि त्या काळामध्ये तर असं होतं की जर
जर एखादी स्त्री आपल्या सासऱ्यांदेखत जर आपल्या नवऱ्याशी बोलली तर तिला पूर्ण अपमानजनक वागणूक दिली जात असे. आणि म्हणजे एक तर प्रसंग एका पुस्तकामध्ये असा दिलेला आहे की त्या काळामध्ये एका कुटुंबामध्ये सासऱ्यांसमोर दोघं नवरा बायको गप्पा मारत बसले आणि मग सासऱ्यांनी त्या दोघा नवरा बायकोना म्हणजे आपलाच मुलगा आणि आपल्या सुनेला दिवसभर घरामध्ये एका खोलीत कोंडून ठेवलं. म्हणजे त्या काळातली परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसून येईल की स्त्रीला कोणतंही स्वातंत्र्य त्या काळामध्ये नव्हतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की स्त्री ही केवळ तिने पतीची सेवा करावी, केवळ तिने आणि तिचं लग्न हे बालवयामध्ये केलं जायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण तिला जर शिक्षण दिलं तर कदाचित ती उद्धट होईल, तिला जर शिक्षण दिलं तर धर्माचा द्रोह होईल किंवा धर्म बुडेल किंवा अशा अनेक त्या ठिकाणी ब्राह्मणी सनातन जो धर्म होता किंवा ब्राह्मणी जी काही व्यवस्था होती, धर्मव्यवस्था होती, या व्यवस्थेने पूर्णतः ज्योतिरावांना आणि सावित्रीबाई फुल्यांना जो त्रास दिलेला आहे तो केवळ त्यांनी धर्मद्रोह केला किंवा धर्माचा त्या ठिकाणी नाश करायला सुरुवात केली आणि म्हणूनच हा सगळा पूर्ण त्यांनी त्या ठिकाणी जाचक बंधनं किंवा स्त्रियांवर त्यांनी लादली असं आपल्याला दिसून येईल. आणि आपल्याला असं दिसून येईल की त्या काळामध्ये स्त्रीला पायामध्ये चप्पल घालण्याची देखील परवानगी नव्हती. तिने जर बाहेर ऊन असेल, जर छत्री जर ती घेऊन गेली तर पुरुषाचा तिने उपमर्द केला असं म्हटलं जायचं. आणि आपल्याला असं दिसून येईल की स्त्रीला कुठेही जायची मोकळीक नव्हती. आणि जर तिचा पती बाहेरगावी जर शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल पण तिने पतीजवळ राहायचं नाही, तिने सासरच्याच घरी राहायचं आणि जी सासरची मंडळी आहेत त्यांचंच तिने स्वयंपाक करायचा, धुणं भांडी करायची, घरातलीच कामं करायची आणि जी काही सासरची छोटी मुलं असतील त्यांचा सांभाळ करायचा. ही म्हणजे पूर्णतः तिला या कुटुंब व्यवस्थेमध्ये, इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये, इथल्या पूर्णतः समाज व्यवस्थेमध्ये तिला पूर्णतः जखडून टाकलं होतं. तिचं स्वतःचं कोणतंच अस्तित्व या ठिकाणी नसलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की बालविवाह तर होतच होते परंतु सती प्रथा ही एक प्रामुख्यानं महत्त्वाची एक प्रथा त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. जर एखाद्या महिलेचा नवरा जर लवकर वारला तर तिने तिच्या नवऱ्यासोबतच त्या नवऱ्याच्या सरणावरच तिने सती म्हणून जायचं. आणि जर तिची इच्छा नसेल किंवा तिला जायचं नसेल तर धर्माने किंवा धर्म असं सांगत होता किंवा इथली वेदपुराणं, इथली शास्त्रपुराणं असं सांगत होती आणि धर्मव्यवस्था इथली अशी सांगत होती. आणि त्या धर्मव्यवस्थेमधले लोक अक्षरशः त्या स्त्रीला तिची इच्छा, तिची काय गरज आहे किंवा तिच्या वेदना काय आहे, तिचं दुःख काय आहे हे न समजून घेता ती जर बाहेर निघाली तर तिला परत उचलून परत त्या जळत्या सरणामध्ये तिला फेकून द्यायचे. म्हणजे आज जर आपण या गोष्टीचा विचार केला तर साधा हाताला चटका जरी बसला तरी आपल्याला लगेच त्याची दाहकता लगेच जाणवते किंवा आपल्याला लगेच त्याचं किती वेदना होते हे आपल्याला कळून येतं. आणि अशा राजरोसपणे या सतीप्रथेच्या नावाखाली असंख्य स्त्रियांचे बळी त्या ठिकाणी इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या ब्राह्मणी समाज व्यवस्थेने, इथल्या कुटुंब व्यवस्थेने दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि यामध्ये सगळ्यात जास्त महिला, या ब्राह्मण समुदायातल्या महिला या सती जात असलेल्या आपल्याला दिसून येतात. विधवा महिला जी असेल ती जर विधवा महिला जर ती लहान वयामध्ये असेल आणि तिने सासरच्याच घरी राहायचं पण तिचं परजातीतल्या पुरुषाशी कुणावर तिचं प्रेम होऊ नये किंवा तिने परजातीतल्या पुरुषाशी कुणाशी विवाह करू नये म्हणून तिला विद्रूप करून टाकायचं. तिचे सर्व केस कापून टाकले जायचे, तिचे सर्व केस भादरून टाकले जायचे. त्याला केशोपन प्रथा असं म्हटलं जायचं. आणि ही केशोपन जे तिचं केलं जायचं, तिला विद्रूप केलं जायचं कारण तिची नजर ही कुणावरही गेली नाही पाहिजे. आणि तिला विद्रूप करून पूर्णतः तिचं जे लैंगिक नियंत्रण आहे हे लैंगिक नियंत्रण इथल्या ब्राह्मणी समाज व्यवस्थेने, तिथल्या धर्मव्यवस्थेने हे त्या काळामध्ये हे नियंत्रित केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आजही आपल्याला असं दिसून येईल की जी ही सती प्रथा होती, जी ही केशवपन प्रथा त्या काळामधली होती. आणि मेन म्हणजे की विधवा स्त्रियांचं आयुष्य त्या काळामध्ये जर आपण विचार केला तर विधवा स्त्रियांचं जर आयुष्य आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की जी मुलगी, कारण त्या काळामध्ये जरट कुमारी विवाह केले जायचे. जरट कुमारी विवाह म्हणजे काय तर आपल्याला असं दिसून येईल उंच माचा झोका ही झी मराठीवर एक काही वर्षांपूर्वी सिरियल आली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या सिरियलमध्ये म्हणजे 50 ते 60 किंवा 40, 50, 60 या वयोगटातला पुरुष आणि अक्षरशः 8, 9, 10 या कवळ्या वयातली ती मुलगी यांचा विवाह करून दिला जायचा. त्याला जरट कुमारी विवाह असं म्हटलं जायचं. आणि या जरट कुमारी विवाहामध्ये जर तिचा पती लवकर मेला तर ती पूर्ण आयुष्य तिला विधवेचं आयुष्य म्हणून जगावं लागायचं. आणि मग असं विधवेचं आयुष्य तिला जगत असताना तिचं केशोपन केलं जायचं.
जायचं, तिला विद्रूप करून टाकलं जायचं आणि पूर्णतः तिला कोणतंच स्वातंत्र्य, कोणतीच समता किंवा कोणताच तिला शिक्षणाचा अधिकार इथल्या ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने, इथल्या समाज व्यवस्थेने तिला नाकारलेला होता असं आपल्याला दिसून येईल. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे पूर्णतः आपल्याला असं दिसून येईल की सतीप्रथा असेल, केशोपन प्रथा असेल किंवा विधवा स्त्री असतील, या सर्वात जास्त त्या काळामधल्या ब्राह्मण समाजातल्या महिला या जास्त असलेल्या आपल्याला दिसून येत होत्या. आणि मग काय व्हायचं तर ही जी बालवयामध्ये जी विधवा झालेली मुलगी आहे ती वयात आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की वयात आल्यानंतर मग तिला कुठेतरी म्हणजे कोणीतरी तिला फसवायचं किंवा काही क्षणिक मोहासाठी ती बळी पडायची आणि मग तिचा कुणीतरी अत्याचार करायचे, तिच्यावर बलात्कार करायचे आणि मग तिला गर्भ राहायचा. आणि अशी जर महिला गर्भ जर तिचा राहिला किंवा ती जर गरोदर राहिली पण ज्याने तिच्यावर अन्याय अत्याचार केलाय तो तर हात वरती मोकळे करायचा, पण सर्वस्वी जबाबदारी तिच्यावर यायची. आणि त्या समाजाच्या अब्रू खातर, त्या कुटुंब व्यवस्थेच्या अब्रू खातर मात्र असं आपल्याला दिसून येईल की पूर्णतः तिच्याकडे आत्महत्येशिवाय किंवा त्या जे काही तिच्या गर्भामध्ये जे मूल वाढत असायचं त्या गर्भाला ती स्वतः मारून टाकायची, त्या गर्भाचा स्वतः ती घोट घ्यायची. म्हणजे अशा अनेक स्त्री भ्रूण हत्या ज्योतिराव फुल्यांच्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्या काळातली स्त्रियांची परिस्थिती, त्या काळातली स्त्रियांचं शोषण, त्या काळातलं स्त्रियांचं होणारी गुलामी ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं जे काही महात्मा ज्योतिराव फुल्यांनी काम केलेलं आहे, जे काही कार्य केलेलं आहे, जे काही स्त्रियांच्या विकासातलं त्यांचं मोठं योगदान आहे, हेच मोठं योगदान आहे की त्या काळामध्ये जी स्त्री ही गुलाम होती इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेने, इथल्या कुटुंब व्यवस्थेने आणि खास करून इथला जो ब्राह्मणी समाज व्यवस्था त्या काळामधली होती, त्यामुळे ती जी पूर्णतः तिची दयनीय अवस्था झाली होती, या दयनीय अवस्थेतून तिला बाहेर काढण्यासाठी आणि तिला पूर्णतः स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व किंवा तिला स्वतःची एक स्वतंत्र ओळख तिला मिळाली पाहिजे, तिची गुलामीतून मुक्तता झाली पाहिजे, याकरिता खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक क्रांतिकारक अशी क्रांती केली आणि तीच शैक्षणिक क्रांती म्हणून पुढे आपल्याला उदयास आलेली दिसते. आणि मग जेव्हा आपण पुढच्या विषयाकडे वळतो आणि त्याआधी आपल्याला हे पण समजून घ्यावं लागेल की खऱ्या अर्थाने जर आपल्याला असं दिसेल की मुळात सतीप्रथा त्या काळामध्ये का होती किंवा का लादली गेली किंवा मुळात केशोपन ही जी प्रथा होती ती स्त्रियांवर का लादली गेली किंवा विधवांचं जे काही त्यांना लवकर बालवयातच त्या विधवा होत होत्या किंवा जरटकुमारी विवाह केले जात होते, हे सर्व स्त्रियांवर ही बंधनं का लादण्यात आली, तर याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकाचा आपल्याला रेफरन्स घ्यावा लागतो. आणि या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला असं सांगतात की मुळात स्त्रिया या जाती व्यवस्थेच्या प्रवेशद्वार होत्या आणि स्त्रियांवर बंधनं लादून इथली जाती व्यवस्था टिकविण्यासाठी, इथली धर्मव्यवस्था टिकविण्यासाठी आणि स्त्रियांचं लैंगिक नियंत्रण करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही सर्व जाचक रूढी, बंधनं आणि प्रथा या स्त्रियांवर लादण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे 1829 साली बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सतीप्रथा बंदीचा कायदा आणला, पण जरी कायदा आणलेला असला तरी देखील समाजाच्या मनामध्ये सतीप्रथा किंवा विधवांचं केशोपन करणं किंवा विधवा स्त्रियांचं जी काही पूर्णतः शोषण होत होतं आणि हे शोषण हे अनेक वर्ष पुढे चालत राहिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा या ब्राह्मण स्त्रिया त्याच्यामध्ये या बळी ठरलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि राजरोसपणे म्हणजे असंख्य म्हणजे जे जरटकुमारी विवाह होत होते, म्हणजे आज आपण बलात्काराचा जर कायदा आहे, बलात्कार झाला तर त्याच्यावर कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो, पण असे राजरोसपणे घरामधले पुरुषच स्वतः बलात्कार हे स्त्रियांवर वर्षानुवर्ष करत होते आणि असंख्य स्त्रिया त्यामध्ये बळी गेलेल्या आपल्याला दिसून येत होत्या. आणि मग ही सगळी विदारक परिस्थिती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पाहिली आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ठरवलं की जर इथली समाजव्यवस्था बदलायची असेल, जर इथली जाती व्यवस्था बदलायची असेल, जर इथली धर्मव्यवस्था बदलायची असेल तर इथल्या स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, तर इथला जो अस्पृश्य वर्ग आहे त्याला शिक्षित केलं पाहिजे. आणि त्याला जर शिक्षित केलं तर नक्कीच इथली गुलामगिरी किंवा जे काही होणारं शोषण आहे हे शोषण थांबू शकेल. आणि आपल्याला मग असं दिसून येईल, म्हणजे मी माझ्या तिसऱ्या भागाकडे वळते की क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचे विचार आणि त्यांनी केलेलं स्त्रियांसाठीचं कार्य. आणि मग आपल्याला असं दिसून येईल की पहिली पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पहिली मुलींची शाळा काढली. आणि आपल्याला त्यामध्ये असं दिसून येईल की पहिली जेव्हा मुलींची ही शाळा काढली त्यावेळेला पहिल्या या मुलींच्या शाळेमध्ये 6 मुली होत्या आणि या 6 मुलींमध्ये सर्वाधिक मुली या ब्राह्मण समुदाय
समुदायातील मुली होत्या. एक मराठा मुलगी होती आणि एक धनगर मुलगी होती. म्हणजे त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार आणि जनी कर्डिले, म्हणजे या 6 मुली त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. आणि आज आपल्याला असं म्हणता येतं की खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांचं कार्य हे ब्राह्मण स्त्रियांसाठी देखील होतं. त्याचबरोबर जे शूद्र, अतिशूद्र किंवा क्षत्रिय, वैश्य या वर्णातल्या ज्या जाती होत्या किंवा ज्याला आपण अलुतेदार आणि बलुतेदार जाती म्हणतो, या 18 पगड जातींमधल्या देखील मुली या शाळेमध्ये होत्या असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे महात्मा फुल्यांचं कार्य हे सर्व महिलांकरताच असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ही 1848 साली पुण्यामध्ये पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. म्हणजे शिक्षणाची खऱ्या अर्थाने द्वारं किंवा स्त्रियांच्या मुक्तीची द्वारं ही खऱ्या अर्थाने महात्मा फुल्यांनी खुली केलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी, आणि त्यावेळेला या मुलींची वय ही 5 ते 6 वर्षाची होती असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर महात्मा फुल्यांनी आपल्याला असं दिसून येईल की पुढे जाऊन त्यांनी अस्पृश्य मुलींसाठी देखील शाळा काढल्या आणि अस्पृश्य मुलींसाठी देखील शाळा काढलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यातलीच मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी की जी 14 वर्षांची विद्यार्थिनी होती आणि जिने एक निबंध लिहिला की म्हणजे इथल्या ब्राह्मणी समाज व्यवस्थेने मांग जातीवर केलेलं जे काही अत्याचार होते किंवा जे काही तिचं दुःख होतं तिने ते त्या निबंधामध्ये मांडलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जी काही ही शैक्षणिक त्यांनी क्रांती केली आणि जी काही नुसत्या शाळाच उघडल्या नाहीत, पण त्यामध्ये दिलं जाणारं शिक्षण की जे विद्यार्थ्यांना विचार करायला लावेल, जे विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रश्न आणि उत्तरं ही शोधायला लावेल आणि आजूबाजूच्या आपल्या परिसरातील किंवा आजूबाजूच्या गोष्टींचं विश्लेषणही करायला लावेल, असं एक नवीन तंत्र हे ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी आपल्या या शाळेमध्ये शिकवलेलं आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच ही मोठी एक क्रांती, एक समाज क्रांती, एक शैक्षणिक क्रांती त्या काळातली होती आणि आजही ती कशी महत्त्वाची आहे हे मी पुढच्या मांडणीमध्ये करणारच आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की ज्योतिराव फुले इथपर्यंतच थांबले नाहीत, तर जेव्हा ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी ज्या वेळेला अस्पृश्य मुलींसाठी शाळा काढली त्यावेळेला तिथे अस्पृश्य मुलींच्या शाळेमध्ये कुणी शिक्षक शिकवायला येईना. मग ज्योतिराव फुल्यांनी खऱ्या अर्थाने आपली पत्नी सावित्रीबाई फुले हिला स्वतःला साक्षर केलं, तिला स्वतःला शिकवलं. आणि मग सावित्रीबाई फुल्यांनी देखील जसं आता शिक्षक पेशाकरिता डीएड कोर्स आहे, बीएड कोर्स आहे, त्या काळामध्ये देखील सावित्रीबाई फुल्यांनी अहमदनगरला जाऊन ज्या फरारी बाई होत्या त्यांच्याकडून आणि ज्या मिचेल बाई होत्या त्यांच्याकडून त्यांनी अध्यापकाचं प्रशिक्षण घेतलं. आणि खऱ्या अर्थाने भारतातली पहिली स्त्री शिक्षिका, भारतातली पहिली मुख्याध्यापिका या सावित्रीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेमध्ये जायला लागल्या, आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की इथल्याच धर्मव्यवस्थेने, इथल्याच समाज व्यवस्थेने, इथल्याच ब्राह्मणी सनातनी लोकांनी अशा पद्धतींचं त्यांच्यावर आरोप करणं सुरू केलं की यांनी धर्म बुडवला. आणि या दोघं दाम्पत्यांनी धर्म बुडवला आणि पूर्णतः यांनी मुलींना शिकवणं म्हणजे एक प्रकारे घोतक त्यांनी पाप केलेला आहे किंवा देशद्रोह केलेला आहे, धर्मद्रोह केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्यावर इथल्या सनातनी ब्राह्मण व्यवस्थेने किंवा ब्राह्मणी लोकांनी आपल्याला असं दिसून येईल की मारेकरी देखील ज्योतिबा फुल्यांना मारण्यासाठी पाठवले. पण आपल्याला असं लक्षात येईल की ज्योतिबांची उंची किंवा ज्योतिबांचं व्यक्तिमत्व हे इतकं उत्तुंग होतं की त्यांच्या सहवासामध्ये येणारे जे काही म्हणजे जे मारेकरी आले आणि त्या मारेकऱ्यांना ज्या वेळेला त्यांनी विचारलं की मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे, त्यावेळेला मारेकरी म्हणाले की आम्हाला तुम्हाला मारून पैसे मिळणार आहेत. त्यावेळेला ज्योतिबा म्हणाले की मला मारून जर तुम्हाला पैसेच मिळणार असतील, पण जर मी जे काही अस्पृश्यांसाठी, दलितांसाठी जे काही काम करत आहे याचा जर तुम्ही विचार केलात तर खुशाल तुम्ही मला मारा. आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्याच्यामधले एक जण होते रोडे आणि हे पुढे ज्योतिबा फुल्यांचे आपल्याला पुढे अंगरक्षक झालेले दिसतात. आणि दुसरे जे आहेत कुंभार हे आपल्याला पुढे म्हणजे सत्यशोधक समाजाचे ते खरं संस्कृतचे पुढे मोठे पंडित झाले आणि सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी सांभाळलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मारेकऱ्यांना देखील कशा पद्धतीनं शिक्षण देऊन त्यांनी स्वतः आपल्या कार्यामध्ये त्यांना सामावून घेतलं, हा खूप मोठा क्रांतिकारी विचार हा त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी केला. आणि म्हणूनच त्या काळामधले ते एक समाज क्रांतिकारक होते आपल्याला असं दिसून येईल. त्यापुढे जर आपण जाऊन जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की महात्मा ज्योतिराव फुल्यांचं मन हे खूप मोठं होतं आणि म्हणूनच त्यांना म्हणजे जीवे मारणारे जे मारेकरी होते त्यांनी माफ केलं, क्षमा केलं. आज विचार करा, जर कुणी एखाद्याला साधी थोबाडीत जरी मारली तरी आपल्याला असं दिसून येईल की आपण लगेच त्याच्या
त्याच्यावर केस दाखल करतो. पण ज्योतिराव फुल्यांनी पूर्णतः त्या दोघांना माफ केलं आणि नुसतं माफ केलं नाही तर आपल्या कार्यामध्ये त्या दोघांना समाविष्ट करून घेतलं आणि पूर्णतः त्यांच्यामध्ये देखील त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारक बदल त्यांनी घडवून आणला. आणि म्हणून मला असं वाटतं की क्रांतिबा ज्योतिराव फुले यांच्यामध्ये जो हा क्रांतिकारी बदल आहे याला साथ निश्चितच सावित्रीबाई फुले यांची पण मिळाली आणि दोघांच्या संगतीने दोघांच्या साथीने त्यांनी खऱ्या अर्थाने हा पुढचा प्रवास आणि स्त्रियांचं जे शैक्षणिक काम आहे किंवा स्त्रियांच्या उन्नतीचं जे काम आहे, स्त्रियांच्या विकासाचं जे काम आहे, हे खऱ्या अर्थाने ही स्त्री शिक्षणाची क्रांती त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या काळामध्ये जे हे म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी एक प्रत्यक्ष एक घटना बघितली आणि तिथपासून खऱ्या अर्थाने त्यांनी विचार करायला आणि कार्यप्रवृत्त करायला किंवा त्यांची कृती ही आपल्याला पुढे झालेली दिसून येते. आणि ती घटना अशी होती की ज्योतिराव फुल्यांचे जे मित्र होते गोवंडे म्हणून, यांच्या घरी एक काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा स्त्री होती ती. आणि ही विधवा स्त्री त्यांच्याकडे स्वयंपाकाला जायची आणि त्या ठिकाणी एक कावेबाज जे शास्त्री बुवा होते त्यांनी त्या महिलेला फसवलं आणि क्षणिक मोहापायी ती बळी पडली आणि ती गरोदर राहिली. पण आपल्या अब्रू खातर किंवा लोक काय म्हणतील, आपलं कुटुंब काय म्हणेल, समाज काय म्हणेल म्हणून तिने तिच्या पोटच्या मुलाला ती बाळंतीण झाली. तिच्या पोटच्या मुलाचा तिने मारून टाकलं आणि अक्षरशः विहिरीत ते प्रेत फेकून दिलं. पण जेव्हा ते विहिरीत फुगून ते बाळाचं प्रेत वरती आलं त्यावेळेला सगळ्यांना ते कळालं आणि पोलिसांनी तिला अटक केली आणि तिला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे जन्मठेपेची शिक्षा झाली. आणि हा प्रसंग ज्योतिराव फुल्यांना खूप हादरवून गेला. आणि तेव्हाच मग ज्योतिराव फुल्यांनी इथल्या म्हणजे मला असं म्हणायचंय की ज्योतिराव फुल्यांमध्ये जी ही करुणा आली किंवा इतका करुणामय हृदय हे ज्योतिराव फुल्यांचं कसं काय असू शकतं, जेव्हा मी या सगळ्याचा विचार करते त्यावेळेला असं वाटतं की खरोखरच एक म्हणजे बुद्धाचीच करुणा त्यांच्यामध्ये आपल्याला म्हणजे पुढे बघायला मिळते की काय, असा एक पूर्ण आपल्याला आज दिसून येतं. आणि मग खऱ्या अर्थाने ज्योतिरावांनी आपल्याला असं दिसून येईल की 1862 साली बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्या घरामध्ये केली आणि आपल्या घराच्या दारावर पाटी लावली की जी कोणी विधवा महिला असेल तिने इथे यावं, बाळंत व्हावं, मूल पाहिजे असेल तर घेऊन जावं आणि नसेल पाहिजे तर इथे ठेवून जावं. तिची काळजी आणि तिच्या बाळाचीही काळजी हा पूर्णतः आश्रम घेईल. म्हणजे त्या काळामध्ये आपण 150 वर्षापूर्वीचा काळाचा विचार करतोय, म्हणजे आजच्या काळामध्ये देखील असा विचार कुणीही करू शकत नाही. म्हणजे ज्योतिराव फुल्यांच्या विचारांची उंची नुसतंच विचार नाही तर त्याप्रमाणे केलेली कृती ही नक्कीच आपल्याला असं दिसून येईल की ही एक समाज क्रांतिकारक कृती होती. आणि या समाज क्रांतिकारक कृतीमुळेच महात्मा फुले हे आपल्याला सगळ्यांमध्ये आपल्याला एक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात. आणि ही सामाजिक उंची ही पूर्ण धार्मिक व्यवस्थेविरोधातली, इथल्या जाती व्यवस्थेविरोधातली, इथल्या सनातनी ब्राह्मण समाज व्यवस्थेविरोधातली ही उंची आपल्याला दिसून येते. आणि आपल्याला असं दिसून येईल की 1862 पासून 1884 पर्यंत म्हणजे पूर्णतः 34 त्या ठिकाणी ब्राह्मण विधवा महिला या ठिकाणी ज्योतिरावांच्या त्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये आल्या, त्या तिथे बाळंत झाल्या, राहिल्या. आणि सर्व बाळंतपणं हे सावित्रीबाई फुल्यांनी पूर्ण आत्मीयतेने, ममतेने आणि पूर्ण काळजीने केली असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे आज जर आपण विचार केला तर आज आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये माझ्यासहित एखाद्या स्त्रीचं जर बाळंतपण आपल्याला करायचं असेल तर माहेरची आणि सासरची माणसं अगदी म्हणजे कंटाळून जातात किंवा काही वेळेला तर काही सासवा म्हणा किंवा काही आया म्हणा काही कारणं सांगतात. म्हणजे पहिली खेप असेल तर आनंद होतो, पण दुसरी खेप असेल, तिसरी खेप असेल तर त्यावेळेला मात्र आपल्याला परिस्थिती दिसून येते. आणि अशा या काळामध्ये त्या काळामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी कोणतीही कारणं न देता, कोणताही कंटाळा न करता किंवा ती ब्राह्मण स्त्रियांची मुलं ही आपलीच मुलं आहेत किंवा या स्त्रिया या आपल्याच आहेत आणि असं मानून पूर्णतः ती बाळंतपणं केलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे हा विचारच किती क्रांतिकारक होता. आणि मला असं म्हणायचं आहे की जेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे बघते आणि जेव्हा या सगळ्याकडे पाहते त्यावेळेला मला असं दिसून येतं की ज्योतिरावांच्या त्या तर नातेवाईक पण नव्हत्या त्या महिला किंवा त्या धर्मातल्या पण नव्हत्या,
जातीतल्या पण नव्हत्या, म्हणजे धर्माच्याही भिंती पार करून, जातीच्याही भिंती पार करून पूर्णतः किंवा कुठल्याच प्रकारच्या त्यामध्ये आडपडदा न ठेवता त्यांनी अगदी केवळ ती महिला माणूस आहे आणि तिला जगण्याचा अधिकार आहे, आणि तिलाच नाही तर तिच्या पोटात असणाऱ्या मुलाला देखील जगण्याचा माणूस म्हणून अधिकार आहे, हाच मानवतावादी विचार हा आपल्याला क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांना मोठ्या उंचीवर घेऊन जातो. आणि हेच महत्त्वाचं कार्य, हाच स्त्रियांच्या विकासातील मोठं योगदान महात्मा फुल्यांचं आणि सावित्रीबाई फुल्यांचं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की त्या काळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये सावित्रीबाई फुल्यांना मूलबाळ झालं नव्हतं, आणि मग ज्योतिराव फुल्यांच्या घरामधले त्यांना म्हणायला लागले की ज्योतिबा तू दुसरं लग्न कर. सावित्रीबाई फुले पण त्यांना म्हणाल्या की तुम्ही दुसरं लग्न करा. त्यावेळेला ज्योतिरावांनी घेतलेली भूमिका आणि ज्योतिरावांनी मांडलेली भूमिका ही फार प्रेरक ठरते, आणि म्हणून मला असं वाटतं की ही भूमिका फार महत्त्वाची आहे. ज्योतिराव त्या ठिकाणी असं म्हणतात की म्हणजे ज्योतिराव कधीच स्त्री पुरुषांमध्ये भेद करत नव्हते, त्यांच्यासाठी स्त्री आणि पुरुष हे दोघे समानच होते, समताच त्यांनी प्रस्थापित केली. आणि ज्योतिराव त्या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांना असं म्हणाले की तुझ्यातच दोष आहे हे कशावरून, माझ्यात दोष नसेल हे कशावरून, तू जसं मला म्हणतेय की मी दुसरं लग्न करून मी तुला सवत आणावी, तसं मी तुला म्हणतोय की तू दुसरं लग्न कर आणि मला सवता घेऊन ये. म्हणजे हा किती क्रांतिकारक विचार होता. आज जर आपण याचा विचार केला की कुठला पती आपल्या पत्नीला म्हणेल मूल होत नाहीये, आज असंख्य घटना आपण बघतोय समाजामध्ये. आज मध्यंतरी एक चाळीसगावमध्येच घडणारी घटना होती की एक दाम्पत्य होतं आणि त्यांना मूलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. आज समाजामध्ये अनेक अशा घटना घडतायत. म्हणजे आज टेस्ट ट्यूब बेबी आहे, आज IVF आहे, पण तरी देखील स्वतःचंच मूल असलं पाहिजे हा अट्टाहास अनेक नवदाम्पत्य करत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. पण आजचा जर आधुनिकतेचा विचार केला, 2025चा आपण बोलतोय आणि 150 वर्षापूर्वीचा काळ आपण बघतोय, आणि त्या काळामध्ये ज्योतिराव फुल्यांनी घेतलेली भूमिका ही नक्कीच किती क्रांतिकारी भूमिका होती, आणि त्यांचे विचार हे किती क्रांतिकारक होते. आणि त्यांनी दुसरं लग्न तर केलंच नाही, शिवाय त्यांनी जी एक काशीबाई नावाची जी ब्राह्मण विधवा महिला होती ती देखील अशीच बळी पडलेली होती, तिला देखील तिची फसवणूक केली गेली होती आणि ती गरोदर राहिली होती. ती जीव द्यायला निघालेली, पण तिचा जीव त्यांनी वाचवला आणि तिचं जे तिला घरी आणलं आणि तिला आपली मुलगी मानलं, आणि त्या काशीबाईला जे मूल झालं ते मूल त्यांनी दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्याला पुढे त्यांनी डॉक्टर केलं. म्हणजे किती मोठा हा क्रांतिकारी विचार आणि केलेली ही कृती ही फार मोठा एक आदर्श आपल्या पुढे आजही म्हणजे आजच्या काळातही आपल्याला किंवा आजही आपण जर याचा विचार केला तर आजही आपल्याला दिसून येतं की आज जी काही समाजामधली परिस्थिती आहे त्यांनी खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा विचार हा अंगीकारला पाहिजे. आणि जर मूल होत नसेल तर मूल दत्तक घेतलं पाहिजे आणि त्या दत्तक मुलालाच आपलं मूल म्हणून वाढवलं पाहिजे. हा क्रांतिकारी विचार खरं त्यांनी स्वीकारला पाहिजे असं आपल्याला दिसून येतं. एवढंच नाही तर पुढे जाऊन आपल्याला असं दिसून येईल की जेव्हा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे जेव्हा सोबत सगळ्या गोष्टी काम करत होते किंवा सोबत सगळ्या गोष्टी करत होते त्यावेळेला इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने, इथल्या कुटुंब व्यवस्थेने, इथल्या समाज व्यवस्थेने ज्योतिरावांना तर पूर्णतः भरपूर त्रास दिला, पण सावित्रीबाई फुल्यांना देखील त्यांच्या अंगावर शेण टाकलं, त्यांच्या अंगावर खरकट पाणी टाकलं, त्यांना दगडं मारली, पण तरी देखील हे दोघंही आपल्या जे आपण कार्य हातीमध्ये घेतलेलं आहे त्या कार्यापासून त्यांना रोखू शकलं नाही आणि त्यांनी कार्य त्यांचं पुढे अविरतपणे चालूच ठेवलं. म्हणजे त्यांनी शाळा काढल्या. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की एकूण 18 शाळा क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी काढला पुण्यामध्ये, पुणे आणि नगर परिसरामध्ये असं आपल्याला दिसून येईल. आणि या 18 शाळांमधून त्यांनी मुलांची गुणवत्ता देखील तितक्याच पद्धतीची त्यांनी ती जपली आणि म्हणून त्या काळामध्ये शाल जोडी देऊन महात्मा फुल्यांचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्याची दखल अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील घेतली आणि अनेक त्या काळातल्या जे ब्राह्मण त्यांचे मित्र होते त्यांनी देखील घेतली असं आपल्याला दिसून येईल. आणि आपल्याला असं पण त्या काळामध्ये दिसून येईल की जेव्हा ज्योतिराव फुले हे सर्व कार्य करत होते त्यावेळेला त्यांना असं दिसून आलं की खऱ्या अर्थाने जर इथली धर्मव्यवस्था, इथली जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल, जर जो अतिशूद्र वर्ग आहे, कारण त्यावेळेला अस्पृश्यता पाळली जायची, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अस्पृश्यता म्हणजे काय आणि अस्पृश्यता कशा पद्धतीने पाळली गेली होती, आणि ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ज्योतिबांनी खऱ्या अर्थाने ती शाळा काढलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ज्योतिबांचा हा विचार पण फार महत्त्वाचा आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि हाच त्यांचा क्रांतिकारी विचार होता की जी काही इथली गुलामी
गुलामगिरी आहे, जी काही इथली पूर्णतः जी काही व्यवस्था आहे, ही केवळ आणि केवळ शिक्षणातूनच किंवा शिक्षण देऊनच हे जे सगळं अज्ञान आहे हे केवळ शैक्षणिक क्रांतीतनंच होईल, हा विचार त्यांनी मांडला आणि त्या प्रकारे त्यांनी कार्यही केलं असं आपल्याला दिसून येईल. जे विधवांचे त्या काळामधले जे प्रश्न होते, जे परित्यक्ता ज्या काही महिला होत्या की त्यांचं जीणं मुश्किल झालेलं, त्यांना आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय नसायचा किंवा पूर्णतः इथल्या धर्मव्यवस्थेने त्यांना पूर्ण शोषण केलं जायचं आणि अशा विधवा महिलांचा पुनर्विवाह करण्यासाठी सुद्धा त्यांनी पूर्णतः कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सार्वजनिक सत्यधर्म हा खरं तर धर्म आणला, कारण इथली धर्मव्यवस्था नाकारून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा एक पर्यायी धर्म त्यांनी इथल्या त्या काळच्या समाजाला दिला असं आपल्याला दिसून येईल. कारण त्यांनी फक्त इथली संस्कृती नाकारली नाही, इथला धर्म नाकारला नाही, पण त्याचबरोबर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा जो सार्वजनिक सत्यधर्म दिला आणि सत्यशोधक विवाह पद्धती दिली. आणि त्या काळामध्ये त्यांनी मांडलं, म्हणजे जर आपण ब्राह्मणाचे कसं पुस्तक त्यांनी लिहिलेलं जर बघितलं, जर गुलामगिरी पुस्तक लिहिलेलं जर बघितलं, शेतकऱ्यांचं असूड जर पुस्तक आपण बघितलं, तर या सगळ्यामधूनच आपल्याला असं दिसून येईल की त्या काळातली जी काही गुलामगिरीची व्यवस्था होती, जी काही शोषणाची व्यवस्था होती आणि स्त्रिया आणि अतिशूद्र किंवा अस्पृश्य वर्गावर, म्हणजे आजच्या संविधानिक भाषेमध्ये त्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, अनुसूचित जाती समुदाय म्हणतो, त्यांच्यावर जो काही अन्याय अत्याचार होत होता तो थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक विवाह पद्धती पुढे आणल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि आपल्याच दुकानामधला जो ससाणे म्हणून जो गृहस्थ होता त्याचं लग्न त्यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीने लावलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी सगळी पूर्णतः म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जे काही हे कार्य केलेलं आहे, याच्यामध्ये हे कार्य करीत असताना त्यांना सावित्रीबाई फुल्यांची साथ पण मिळालीच आणि तितकाच त्यांचा सपोर्ट, त्यांचा आधारही तितकाच महत्त्वाचा होता आणि ती साथही त्यांना मिळाली. त्याचबरोबर या व्यवस्थेमध्ये काही चांगले असे ब्राह्मणही लोक होते, ब्राह्मणही चांगले मित्र त्यांचे होते की त्यांचीही साथ त्यामध्ये त्यांना मिळाली. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सदाशिव बल्लाळ गोवंडे हे त्यांचे मित्र हे शेवटपर्यंत त्यांना साथ देत राहिले आणि सर्वच कार्यामध्ये. त्यानंतर मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे या तिघी मित्रांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिल्याचं आपल्याला दिसतं. जो भिडेवाडा जो आहे, हा भिडेवाडा देखील त्यांना त्या काळामध्ये उपलब्ध करून देण्यात आला. म्हणजे पूर्णतः म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा जो विचार आहे हा त्या काळातल्या ब्राह्मणी समाज व्यवस्थेविरोधातला होता, ब्राह्मण्य प्रवृत्ती विरोधातला होता, पण ब्राह्मण व्यक्तींना मात्र तो विरोध नव्हता, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण आज आपल्याला असं दिसून येतंय की आज काही लोक अशी मांडणी करतात की क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचं कार्य हे केवळ अस्पृश्य वर्गासाठीच होतं, किंवा काही लोक अशीही मांडणी करतात की क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचं कार्य केवळ बहुजन समाजाकरता होतं. तर मी आपल्याला सांगू इच्छिते की क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचं कार्य हे समस्त मानव मुक्तीच्या लढ्यासाठी होतं आणि स्त्री असेल, पुरुष असेल किंवा ज्याला आता आपण पारलिंगी समुदाय म्हणतो, या सर्व समाजातल्या घटकासाठीचं कार्य हे महात्मा फुल्यांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांना आपण एका कुठल्याही वर्गाच्या कार्यामध्ये आपण बंदिस्त करू शकत नाही, कारण ते जसं शिक्षण तज्ज्ञ होते तसं ते अर्थतज्ञ पण होते. त्यांनी शेतीविषयक जे काही कार्य केलं ते शेती तज्ज्ञ पण होते. त्यांनी आपल्याला असं दिसून येईल की क्रांतिबा ज्योतिराव फुले हे पुण्यामध्ये नगरसेवक होते आणि त्या काळामध्ये जेव्हा असा त्या ठिकाणी ठराव मांडण्यात आला की पूर्णतः एक इमारत बांधण्यात येणार होती आणि अनेक लाख रुपये त्यामध्ये खर्च करण्यात येत होते, त्यावेळी क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी भूमिका घेतली की इमारत बांधण्याकरता लाखो रुपये खर्च करू नयेत, तर हे लाखो रुपये हे प्राथमिक शिक्षणावर खर्च करावेत. म्हणजे ही प्राथमिक शिक्षण हे सर्व समाजातल्या मुलांना आणि मुलींना देण्यात येत होतं. हा विचार आपण या ठिकाणी लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल की ज्या अस्पृश्य वर्गाकरता ज्या शाळा काढल्या गेल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्योतिराव फुल्यांसोबत ज्यांनी काम केलं त्यांनाही अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये लहुजी मांग हे व्यक्ती होते आणि राणबा महार यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे वस्तीमध्ये जाऊन अनेक मुलींना त्यांनी घरोघरी जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि लोकांच्या मुलांना आणण्यासाठी, शाळेमध्ये आणण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली,
प्रवृत्त केलं असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे ज्योतिरावांसोबत अनेक समुदायातल्या व्यक्ती या त्यांच्यासोबत काम करत होत्या आणि जेव्हा ज्योतिराव फुले हे या ठिकाणी काम करत होते, कार्य करत होते, त्यावेळेला आपल्याला असं दिसून येईल की इथल्या माळी समाजातल्या, म्हणजे ज्योतिराव फुले हे माळी समाजातले होते आणि माळी समाजातल्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्या काळातल्या माळी समाजातल्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्याचबरोबर त्या काळातल्या ब्राह्मण समाज व्यवस्थेने पण त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यांचे वडील गोविंदराव फुले यांच्यावरही दबाव आणला आणि त्यांच्यावर दबाव आणला की एकतर सावित्री फुले आणि ज्योतिराव फुले यांचं शिक्षण कार्य तू बंद कर किंवा त्यांना घराच्या बाहेर तरी काढ. आणि नाईलाजास्तव गोविंदराव फुले यांना पूर्णतः म्हणजे आपल्या पोटच्या मुलाला घराबाहेर काढणं हे काय असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्या काळामध्ये गोविंदराव फुल्यांचं देखील मन हे झालं नसणार, पण केवळ समाजाच्या दबावामुळे, तिथल्या धर्मव्यवस्था, तिथल्या समाजव्यवस्था, कुटुंब व्यवस्था, नातेवाईक यांच्या दबावामुळे त्यांना दोघांनाही सांगावं लागलं की एकतर तुम्ही हे कार्य शैक्षणिक कार्य थांबवा किंवा घराबाहेर जा. आणि मग महात्मा ज्योतिराव फुल्यांनी घराबाहेर पडायचा निर्णय घेतला आणि दोघांनी देखील म्हणजे क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघंही घराबाहेर पडले. आणि नुसतंच घराबाहेर पडले नाहीत, पण आपल्याला असं दिसून येईल की त्या ठिकाणी त्यांनी घराबाहेर पडून देखील आपलं कार्य याच्यामध्ये खंड पडू न देता आपलं कार्य हे पुढे चालू ठेवलं. आणि पुढे आपल्याला लक्षात येईल की गंजपेठेमध्ये त्यांनी शाळा काढली, वेताळपेठेमध्ये त्यांनी शाळा काढली आणि खऱ्या अर्थाने जे मुलामुलींना शिक्षण देण्याचं कार्य होतं ते कार्यही त्यांनी पुढे नेलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं स्त्रियांच्या विकासातील योगदान जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्या काळामधल्या, मग त्या ब्राह्मण महिला असतील, त्या काळामधल्या बहुजन स्त्रिया असतील, त्या काळामधल्या ज्या अस्पृश्य वर्गातल्या स्त्रिया असतील किंवा मुली असतील, महिला असतील, या सर्वांकरिताचं कार्य आणि सर्व घटकांकरताचं कार्य केलेलं त्यांनी आपल्याला दिसून येतं. आपल्या घरातला पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्य लोकांसाठी खुला केला. म्हणजे ही पण त्या काळातली फार मोठी क्रांतिकारक घटना होती, कारण अस्पृश्यता सगळीकडे पाळली जात होती, कुणी कुणाला शिवत नव्हतं. पण त्या काळामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी आपल्या घरातला पाण्याचा हौद हे अस्पृश्य लोकांसाठी खुला केला. कारण पाण्याचं महत्त्व काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तिसरं युद्ध पाण्यासाठीच होतंय की काय ही आज आधुनिकतेची आज आपल्याला खऱ्या अर्थाने आज आपल्याला जाणीव होतीये. पण त्या काळामध्ये त्या पाण्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपला स्वतःचा हौद हा पूर्णतः खुला केला. ही एक क्रांतिकारक घटना, ही पूर्ण सगळ्या अस्पृश्य वर्गासाठी ही एक मोठी घटना होती आणि एक क्रांतिकारक घटना होती असं आपल्याला दिसून येईल. क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचं कार्य जर आपण बघितलं तर त्यांनी इथल्या धर्मव्यवस्थेविरोधात, इथल्या कुटुंब व्यवस्थेविरोधात, इथल्या समाज व्यवस्थेविरोधात की कशा पद्धतीनं स्त्रियांचं शोषण हे त्या ठिकाणी केलं जातंय, तिला कसं गुलामीचं जीवन जगावं लागतंय किंवा तिच्यावर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केले जात आहेत हे त्यांनी लिहून त्या ठिकाणी त्याची चिरफाड केली. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की त्यांनी इतकी त्याची चिरफाड केली आणि या चिरफाडीमध्ये एक आपल्याला असं त्याच्यामध्ये एक दाखला असा आपल्याला देता येईल की ही चिरफाड करत असताना त्यांनी असं सांगितलं की जेव्हा समाज व्यवस्था म्हणतेय की स्त्रिया यांनी शिकू नये किंवा स्त्रियांना पूर्णतः कोणतंही स्वातंत्र्य नाही किंवा स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार नाही, पण त्याच काळामध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुले हे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करतात आणि तिचं अस्तित्वही स्वीकारतात आणि तिच्या होणाऱ्या बाळालाही स्वीकारतात. म्हणजे हा खूप मोठा विचार हा तिथे त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य किंवा यांनी जे काही कार्य करत होते त्या काळामध्ये ज्या वेळेला पूर्णतः ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या ज्या काही शाळा होत्या या शाळांची जी काही प्रगती होती ही प्रगती देखील त्या काळातले ज्या काही शिक्षण समित्या यायच्या त्या समित्यांनी देखील पूर्णतः या शाळांच्या समित्या त्यांनी त्याची म्हणजे चांगले शेरे किंवा चांगले रिमार्क हे दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि या समितीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की ह्या शाळा चालविण्यासाठी 2 समित्या करण्यात आलेल्या होत्या आणि यामध्ये देखील ब्राह्मण समुदायातले लोक हे त्याच्यामध्ये सहभागी होते असं आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये जगन्नाथ सदाशिव असतील, अण्णा सहस्त्रबुद्धे आहेत, केशव जोशी आहेत, विष्णू भिडे आहेत, बापू मांडे आहेत, कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत आणि विष्णुशास्त्री पंडित आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की त्या
त्या काळातल्या ब्राह्मण लोकांना सोबत घेऊन देखील क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी हे शैक्षणिक कार्य हे पुढे चालू ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतोय की क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी ज्या वेळेला ही या पूर्ण जी काही स्त्रियांवर मग ती सतीप्रथा असेल किंवा जी काही बालविवाह प्रथा असेल किंवा विधवांचं केशवपण असेल किंवा त्या ठिकाणी तिचं चारित्र्यहनन होत होतं, स्त्रीभ्रूण हत्या होत होत्या आणि पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे की जाती व्यवस्था टिकवण्याच्या गरजेतूनच या सर्व प्रथा स्त्रियांवर लादण्यात आलेल्या होत्या आणि त्या सर्व प्रथांना विरोध आणि नुसता विरोध नाही तर त्या सर्व प्रथा झुडकारून देऊन त्या सर्व प्रथा नाकारून देऊन कशा पद्धतीने स्त्रियांसोबतचं कार्य केलं पाहिजे याचा एक आदर्शच क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह असेल किंवा जे ब्राह्मण विधवा महिला होत्या त्यांचं बाळंतपण असेल किंवा त्यांचं स्वतःचं पालनपोषण असेल, त्या लहान मुलांचं पालनपोषण असेल, यामधूनच त्यांनी एक आदर्शच आपल्या समोर ठेवलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या काळातली स्त्रियांची जी काही अधोगती होती ती अधोगती ही प्रगती पथावर आणण्याचं महत्त्वाचं कार्य हे क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मी पुढच्या माझ्या शेवटच्या भागाकडे येते की आजच्या काळामध्ये क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचं कार्य याचं महत्त्व काय आहे. आज आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांची प्रगती झालेली आपल्याला दिसून येत आहे. परंतु आजही जी काही समाजाची मानसिकता आहे ज्याला आपण पितृसत्ताक जाती व्यवस्था मानसिकता म्हणतो, इथल्या धर्मव्यवस्थेची मानसिकता म्हणतो, इथल्या कुटुंब व्यवस्थेची मानसिकता म्हणतो, आजही स्त्री भ्रूण हत्या थांबलेल्या नाहीत. आजही जे काही विधवा महिलांचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, परित्यक्त्या महिलांचे प्रश्न आणि समस्या आहेत, आजच्या आधुनिक काळातही त्या थांबलेल्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आज आपण असं म्हणतोय की आपण चांद्रयान 3 पाठवलेलं आहे किंवा त्याची आपण भरारी घेतलेली आहे किंवा काही वर्षांनी आपण मंगळावर वस्ती करणार आहोत, मंगळ या ग्रहावर वस्ती करणार आहोत किंवा असं म्हटलं जाते की एआयच्या जमान्यामध्ये आपण जगत आहोत. 10 ते 15 वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये आपण जगणार आहोत. पण अशा या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात देखील भारतातली समाजव्यवस्था आणि भारतातली धर्मव्यवस्था आणि त्यामध्ये होणारं स्त्रियांचं शोषण अजूनही हे पूर्णतः बंद झालेलं नाही, नष्ट झालेलं नाही हे आपल्याला दिसून येईल. त्याची काही उदाहरणं आपल्याला बघता येतील. कारण ज्या क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी स्त्री पुरुष जिथे भेद नाकारला, स्त्री पुरुष समता ज्या ठिकाणी प्रस्थापित केली, आजही स्त्री पुरुषांमध्ये भेद हा केला जातो. आजही वंशाला दिवा पाहिजे, हा मुलगाच हवा म्हणून मुलाचा अट्टाहास धरला जातो आणि त्यामध्ये अनेक स्त्री भ्रूण हत्या होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज बालविवाहही आज अनेक प्रकारे आपल्याला केले जात असल्याचं दिसून येतं. आणि त्याचबरोबर जी शिक्षणातली प्रगती मुलींची व्हायला पाहिजे, जी उच्च शिक्षणातली प्रगती मुलींची व्हायला पाहिजे, ती देखील आज आपल्याला होताना दिसून येत नाही. म्हणजे आज आपल्याला असं दिसून येईल की एक मागे लेख आला होता की टॉपर मुली जातात कुठे, म्हणजे लग्न झाल्यानंतर या टॉपर मुली जातात कुठे. तर आज आपल्याला असं दिसून येईल की अनेक कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था किंवा इथली धार्मिक व्यवस्था या स्त्रियांना बाईपणातच बंदिस्त करते आणि तिला लग्न ठरवताना सांगितलं जातं की आम्हाला नोकरी करणारी महिला नकोय, आम्हाला जास्त शिकलेली महिला नकोय किंवा तिचं शिक्षण जेवढं तिने शिकलेलं असेल तेवढंच तिने शिकावं, आम्ही लग्न झाल्यानंतर तिला शिकवणार नाही. म्हणजे अशी जाचक बंधनं देखील आजही स्त्रियांवर लादत असल्याचं आपल्याला दिसून येतंय. आणि आपल्याला आज असं दिसतंय, म्हणजे मी आज इथे खानदेशमध्ये आहे, खानदेशमधलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र भारतातलीच परिस्थिती आपल्याला अशी दिसून येते की जी मुलगी FYला ऍडमिशन घेते तिचं म्हणजे पूर्णतः FY SY TY ती कशी बशी करते, पण त्यामध्येच तिचं लग्न तरी झालेलं असतं आणि खूप कमी मुली या MSW सेकंड इयर पर्यंत आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे आजही की केवळ तिने का शिकावं, तर जर शिकलेली असेल तर अनेक मुलाकडच्या कुटुंबांना वाटतं की आपल्याला हुंडा चांगला मिळेल किंवा काही मुलाकडच्या कुटुंबांना वाटतं की आपली सून शिकलेली आहे, अगदीच काही ती अडाणी नाहीये. म्हणजे शिक्षण का द्यायचं, तर तिच्या स्वतःच्या प्रगतीसाठी नाही, तिच्या स्वतःच्या उन्नतीसाठी नाही, तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाही, तर केवळ फक्त हुंडा मिळावा, फक्त म्हणजे प्रतिष्ठा म्हणून की नाही बाबा आमची सून शिकलेली आहे, आमची मुलगी शिकलेली आहे, ती अशी शिकलेली आहे, पण तिची मानसिकता काय किंवा तिने लग्न झाल्यानंतर पुढे तिने तिच्या क्षेत्रामध्ये तिने काहीतरी प्रगती करावी, तिने तिच्या क्षेत्रामध्ये काहीतरी उन्नती करावी, हा क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचा विचार होता, हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा विचार होता. आणि उच्च शिक्षणातलं जर आपण आज प्रमाण बघितलं महिलांचं मुलींचं तर ते फार कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जर हे आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर
तर मला असं वाटतं की इथली मानसिकता बदलावी लागेल आणि ही मानसिकता बदलण्यासाठी खऱ्या अर्थाने क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचे विचार आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचे विचार आपल्याला आत्मसात करून ही मानसिकता बदलावी लागेल. म्हणजे आज आपल्याला दिसून येतं की आज महिलांकरता म्हणजे केवळ शासनाचा हेतू लाडकी बहीण योजना ही राबवली जाते, पण जिथे महिलेला खऱ्या अर्थाने स्वावलंबी केलं पाहिजे, जिथे महिलेला खऱ्या अर्थाने तिची उन्नती प्रगती केली पाहिजे, तिचं व्यक्तिमत्व विकसित केलं पाहिजे, तिच्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे, पण इथलं शासन मात्र आपल्याला असं दिसतंय की तिला महिन्याला 1500 रुपये देऊन या माझ्या भगिनीला, या माझ्या मातेला, या पूर्णतः परावलंबी इथली व्यवस्था आणि शासन केवळ आपल्या राजकारणासाठी केवळ या योजना आणत आहे आणि आपल्या सत्तेसाठी या योजना आणत आहे हे आपल्याला दिसून येतंय. आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं की खऱ्या अर्थाने क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचे विचार, खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुल्यांचे विचार हे आज पूर्णतः आत्मसात करून त्यानुसार कार्य करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण हंटर कमिशन पुढे ज्या वेळेला क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी साक्ष दिली त्यावेळेला त्या साक्षीमध्ये त्यांचं हेच म्हणणं होतं की प्राथमिक आणि सक्तीचं शिक्षण वयाच्या 14 वर्षापर्यंत मुलींना हे मोफत दिलं जावं. म्हणजे जरी आज मोफत शिक्षण दिलेलं असेल पण त्याच्या पुढचं उच्च शिक्षणामधलं प्रमाण आणि उच्च शिक्षणावर होणारा खर्च हा देखील, याचा विचार देखील आज होण्याची गरज आहे. आणि हाच क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचा विचार आणि त्या दिशेनं प्रत्येक स्त्रीची उन्नती, प्रत्येक स्त्रीची प्रगती, प्रत्येक स्त्रीचा विकास आणि तिचं एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व, तिचं एक स्वतःची स्वतंत्र ओळख, स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व हे विकसित व्हायला पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने आज क्रांतिबा ज्योतिराव फुले यांना पूर्णतः त्यांच्या जयंती दिनी ही पूर्णतः आदरांजली ठरेल असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने जर स्त्रियांची प्रगती करायची असेल, खऱ्या अर्थाने जर स्त्रीला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय जे विचार महात्मा फुल्यांनी आपल्या कार्य आणि विचारांमधून मांडले, आपल्या कृतीमधून मांडले, ते खऱ्या अर्थाने तिला स्वातंत्र्य, खऱ्या अर्थाने तिला समता, खऱ्या अर्थाने तिला न्याय जर द्यायचा असेल तर प्रत्येक कुटुंबामध्ये, मग ती माता असेल, भगिनी असेल किंवा ती आई असेल, सासू असेल, सून असेल किंवा मावशी, आत्या, काकू कुणीही असेल, मामी असेल, तर या प्रत्येक स्त्रीची भूमिका ही समजून तिला आत्मसन्मान दिला पाहिजे, तिला सन्मान दिला पाहिजे, तिचं अस्तित्व लक्षात घेतलं पाहिजे आणि तिला घराच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पण सहभागी करून घेतलं पाहिजे. तिला देखील तितकाच अधिकार दिला पाहिजे. आणि जरी संविधानाने आज अधिकार दिलेले असले पण वास्तवात आपल्याला असं परिस्थिती दिसतेय की प्रत्यक्षात मात्र स्त्रियांना अधिकार हे दिले गेलेले नाहीत. आजही स्त्री ही बंधनात आहे. आजही स्त्री जरी तिची इच्छा असेल नोकरी करायची तरी ती नोकरी करू शकत नाही. जरी तिची इच्छा असेल उच्च शिक्षण घेण्याची पण केवळ कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, सासरकडच्या जबाबदाऱ्या आणि नवऱ्याचं पूर्णतः विरोध किंवा सासरच्या कुटुंबाचा विरोध म्हणून ती पूर्णतः त्या गोष्टी करू शकत नाहीये. तिचं मन ती मारतीये. पण त्याच वेळेला आपल्याला 150 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्यावा लागेल की त्या काळातल्या ब्राह्मण विधवा स्त्रीची व्यथा, वेदना, तिचं पूर्णतः दुःख हे क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांनी जाणलं, हे सावित्रीबाई फुल्यांनी जाणलं आणि त्या नुसतं जाणलं नाही तर आपल्या प्रत्यक्ष कृतीतून ते निवारण्याचा किंवा ते दुःख दूर करण्याचा, तिची समस्या सोडविण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि खऱ्या अर्थाने आज जरी असा कोणी विचार केला पण हे आजही म्हणजे माझ्या सहित असाही कोणी विचार आपण करू शकत नाही किंवा तो करणारही नाही, पण तरी देखील ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल आणि त्या पद्धतीचं कार्य आपल्याला करावं लागेल. आणि क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा विचार हा तळागाळातील महिला वर्गापर्यंत, समस्त पुरुष वर्गापर्यंत हा पोचवला पाहिजे. मग ते शिक्षण असेल, प्रबोधन असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार हे करावा लागेल. आणि त्या ठिकाणी क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांना अपेक्षित असलेला समाज की जिथे स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, न्याय असेल असा समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. तीच खरी आदरांजली आजच्या या क्रांतिबा ज्योतिराव फुले यांच्या 198व्या जयंती दिनी ठरेल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मी माझं विवेचन थांबवते. कारण खऱ्या अर्थाने क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचं कार्य एका स्त्रियांच्या वर्गापुरतं मर्यादित नव्हतं, तर पूर्णतः आपल्याला असं दिसून येईल की पूर्णतः मानव मुक्तीसाठीचा हा सगळा लढा होता. मानव मुक्तीसाठीची ही सगळी क्रांती होती. आणि ही क्रांती ही क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे की तिथपर्यंत जाणं हे देखील प्रत्येकाला शक्य नाही. पण ज्याला जेवढं शक्य होईल त्याने त्याच्या परीनं हे करण्याचा नक्कीच प्रयत्न आपण आजच्या दिवसाचा आपण हाच संकल्प करूया. ज्योतिराव फुल्यांना आदरांजली वाहूयात असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. आणि जाता जाता शेवटी इतकंच म्हणते, माझे पती संतोष कडाळे यांची देखील साथ मला नेहमी असते आणि नक्कीच या सगळ्यामध्ये
यामध्ये या सगळ्यांचंच श्रेय आहे. माझ्या मित्रमैत्रिणींचं देखील मोठं श्रेय आहे. माझ्यासाठी पण ही स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की ज्यांच्यामुळे मी आज घडले किंवा ज्यांच्यामुळे नुसती घडलेच नाही तर एक प्राध्यापक म्हणून आज समाजकार्य महाविद्यालयात काम करते, तर त्यांच्या जयंती दिनी मी माझे विचार मांडणं ही माझ्यासाठी स्वतःची देखील एक आनंदाची बाब आहे, समाधानाची बाब आहे. आणि म्हणून जाता जाता वामनदादा कर्डकांचं गीत गाऊन मी या ठिकाणी माझं विवेचन थांबवते. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जातीमधी, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली, ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली, तेव्हापासून शिकू लागली, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांच्या मुली ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे, या महान क्रांतीमुळे समतेचे नाते जुळे, या क्रांतीने स्त्री जातीचे द्वारच केले खुले ग, या क्रांतीने स्त्री जातीचे द्वारच केले खुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना सविनय जय भीम. धन्यवाद.